आपल्याला भेटायला कोणीतरी व्यक्ती आली. कोण आहे? आमचा कार्यक्रम सुरू असताना आम्ही कोणाला भेटत नाही, माहिती नाही का तुम्हाला? तसं नाही साहेब, कोणीतरी शेठ चंद्रकांत सावकार आहे म्हणे आणि त्यांच्याकडे खूप किमती सामान आहे. अरे वा, किमती सामान. शिकार चालून आली आहे, कशाला सोडायची? ठीक आहे, बोलवा त्याला. ठीक आहे साहेब. साहेब, नमस्कार सरपंच भैयासाहेब देशमुख. नमस्कार राहू द्या हो. पहिले सांगा कोण आपण आणि काम काय, कशासाठी आला? बोला बिंदास, आमचाच माणूस आहे. मी चंद्रकांत शेट, मुंबईहून पुण्याला व्यापारासाठी आलो होतो. आता मला नाशिकला निघायचं आहे. त्यात रात्र झाली आणि रात्रीला मला कोणी लुटलं तर? साहेब, तुम्हाला तर माहिती आहे ना, आजकाल कोणावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. आपला आलिशान बंगला नजरेस पडला आणि हा बंगला तर सरपंचाचा. आता सरपंच म्हणजे जबाबदार आणि विश्वासू माणूस. खरं तर माझ्याकडे करोडोची रोकड, 30-40 तोळे सोन्याचे दागिने आणि हिऱ्याच्या अंगठ्या आहेत. आजची रात्र इथे आसरा द्याल का? वाटलं तर सकाळी लवकर निघून जाईन. हो साहेब, अहो तुम्ही आमचे पाहुणे, काय काळजी करू नका. या आधी बसा. तुमच्या राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय करतो, काही काळजी करू नका. बसा. उपकार झाले साहेब. अहो उपकार कसले ते यार? आम्ही या गावचे सरपंच आणि आमच्या गावात आलेल्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करणार नाही तर कोण करणार? बसा बिंदास. मोहनजी, बाई साहेबांना सांगा यांना काय हवं नको ते बघावं आणि यांच्या राहायची सोय पण करा. ठीक आहे साहेब. चला, तुम्हाला तुमची रूम दाखवतो. आता ही शिकार मी सोडणार नाही, काहीही होऊ दे. याचे सगळे पैसे, दागिने, हिरे मी घेणार म्हणजे घेणार. भले याचा जीव गेला तरी चालेल. अहो ऐकलत का? राजचा फोन आला होता मगाशी. मग अहो तो येतोय उद्या सकाळी US वरून. येतो तर येऊ दे, मी काय पेढे वाटू? अहो असं काय करताय? आपला मुलगा इतक्या वर्षांनी येतोय आणि त्याचं तुम्हाला काहीच कौतुक नाही? आवाज चढून बोलायचं नाही माझ्यासमोर. तो सावकार चंद्रकांत शेठ आलाय, त्याचा खाण्यापिण्याचा बघा जरा. तोंड वर करून बघताय का माझ्याकडं? निघा आता आणि थांबा, हे घेऊन जावा. हे बघ, मी काय सांगतोय ते कान देऊन ऐक. आणि हे काम नीट झालं पाहिजे, बिलकुल चूक झाली नाही पाहिजे. जर काही चूक झाली तर माझ्या इतका वाईट कोणी नसल. तंगडं तोडून हातात देईल. जी मालक, तुम्ही काहीच काळजी करू नका. आगे ॲडव्हान्स, बाकीचे पैसे काम झाल्यावर देईल. मालक, आता काम झालंच म्हणून समजा. हा असा गेलो आणि असा आलो. चल निघा आता. जेवायला वाढू का? नाही, नकोय मला. अहो पण बरीच रात्र झाली आहे आणि एकदा बोललो ना नकोय मला. भूक नाही मला. बरं ठीक आहे.
भूक लागली तेव्हा सांगा, मी वाढेन जेवायला. हो ठीक आहे. या सावकाराला मी सोडणार नाही. याच्याकडे जे काय आहे ते मी हिसकावून घेणारच. सोने, हिरे, पैसे, साला काहीच सोडणार नाही. फक्त एकदा सकाळ होऊ दे. कधी 4 वाजणार, कधी 4 वाजणार. तसं या सावकाराला लुटणं काही कठीण नाही. 3:30 वाजले. आत्ताच जाऊन उठवतो त्याला. सावकार चंद्रकांत शेठ, मी आलोच. झाली का झोप पूर्ण? हो हो झाली. खरंच आपले आभार कसे मानावेत कळत नाही. अहो आभार कसले त्यात. चला, सकाळ झाली, मी सोडतो तुम्हाला. अहो साहेब, आत्ताचे 3:30 वाजलेत. एवढ्या मध्यरात्री? अहो काही होत नाही. चला चला, मी सोडतो तुम्हाला. साला याच्या वागण्यात मला काहीतरी गडबड वाटते. या भैयासाहेब देशमुखचं वागणं काही बरोबर वाटलं नाही मला. काहीतरी नक्कीच गडबड आहे. आता मी तरी एवढ्या रात्री कुठे जाऊ? एक काम करतो, कुठे सकाळ होईपर्यंत इथेच बाजूला बसतो. सकाळ झाली की बघू. अरे ये बरं झालं आलास. खूप मोठं काम केलंस तू माझं. बघू. अरे ह्याच्यातलं सोनं कुठे, हिरे कुठे, पैसा कुठे, काय केलंस तू? मालक माझा ऐका. अरे कोणाची बॅग आहे, कुठे मालक, बॅगेतलं सोनं, दागिने, पैसे कुठे? मालक हा? माझा ऐका आधी. काय केलंस? तुला मी आधी सांगितलं होतं, जर कामात काय चूक झाली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तगडं तोडत मी. मालक, सांग कुठे गेलं? मालक, सांग. ऐका माझं सोनं कुठे आधी. गेलं? हिरे कुठे गेले? आधी ऐका पैसा कुठे मालक. गेला? सांग लवकर, सांग. सांग आधी ऐका माझं मालक. तूच केलं रे. पोलीस. साहेब, तुम्ही इथे यावेळेस काही झालंय का? हो, एकाचा हाफ मर्डर झालाय. काय? कोणाचा? हो, हाफ मर्डर कोणाचा झालाय ते आमचे इन्स्पेक्टर सांगतील. या सब इन्स्पेक्टर विश्वास नाही. नमस्कार सरपंच भैयासाहेब देशमुख. सावकार चंद्रकांत शेठ? सावकार चंद्रकांत शेठ नाही, सब इन्स्पेक्टर विश्वास नाईक. काय झालं सरपंच भैयासाहेब देशमुख? मला पाहून एवढे घाबरलात? अहो पण कोणाचा हा मर्डर झालाय? काय झालं मला सांगेल का कोणी? सांगतो मॅडम, ऐका.
तू मला म्हणजेच सावकार चंद्रकांत शेठला लुटण्यासाठी तुझ्या 2 भाडेकरू गुंडांना पाठवलंस. नेमकं आज सकाळी 4 वाजता तुझा मुलगा परदेशातून येणार होता. तुझा मुलगा येत असताना तुझ्या भाडेकरू गुंडांना अंधारामुळे वाटलं की तो मीच आहे. पण खरं तर बंगल्याच्या मुख्य गेटच्या बाहेर मी गेलोच नव्हतो. त्यामुळे गैरसमजातून तुझ्याच मुलाला तुझ्याच भाडेकरू गुंडांनी तुझ्याच सांगण्यावरून मारलं आणि त्याच्या हातातील बॅग न बघताच हिसकावून घेतली. भैयासाहेब देशमुख, तुझाच डाव तुझ्यावर उलटला. एक मात्र वाईट झालं, यात तुझ्या मुलाची काहीच चूक नव्हती. अरे अरे बाप आहेस की शैतान. पैशाच्या लोभापायी स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलास. इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला विनंती करते, या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा करा. मला याचं तोंड सुद्धा पाहिजे इच्छा नाहीये. मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. खरं तर यांच्यावर आमची आधीपासूनच नजर होती, पण हा दरवेळेस सुटायचा. म्हणून यावेळेस आम्ही सापळा रचला. आता भारतीय न्याय संहितेनुसार गुन्ह्याचे गांभीर्य पाहता कलम 103 खून आणि कलम 61 गुन्हेगारी यानुसार आम्ही तुला अटक करत आहोत. माझी चूक झाली. तुला जास्तीत जास्त शिक्षा होईल याकरता महाराष्ट्र पोलीस प्रयत्न करेल. आम्ही तुमच्या मुलाला आधीच हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आता त्याचं वाचणं नशिबावर आणि दैवावर अवलंबून आहे. अरे हरामखोरा, पैशाच्या लोभापायी स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलाच नाही. इनडायरेक्टली माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा नाहीयेस रे तू. न्यायालय तुला शिक्षा देईलच, तरी तुझी गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे. मला माफ करा साहेब. माझी चूक झाली साहेब. मला माफ करा साहेब. माफ करा साहेब. चूक झाली. खातीवरती जाईन का? मला माफ करा साहेब. माझी चूक झाली साहेब. मला माफ करा साहेब. माझी चूक झाली. मला माफ करा साहेब. झालं ते फार वाईट झालं. कोण्या वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये असं झालेलं आहे. पैसा, सोन्याचा मोह माणसाचं घर, आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आजपर्यंत ज्या माणसाने तुला आयुष्यभर हिणवलं, त्या माणसासाठी तू स्वतःचं आयुष्य खराब करू नकोस. अगं, त्या राजकडे बघ जरा. तो पण आता हळूहळू सुधारू लागला आहे. हे देवा, हे लोभाचं चक्रव्यूह कोणाच्याही नशिबी देऊ नकोस रे.